आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. त्या ठिकाणी ऍक्सिलरेशनचा पार्ट आहे पुढे. रायटिंग करून घ्या. ऍक्सिलरेशन बघा आता. पहिला पॉइंट लिहून घ्या. रायटिंग करत चला माझ्या बरोबरच. म्हणजे त्या ठिकाणी युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आपण त्या ठिकाणी काय बघितले होते? तर टाइप्स बघितले होते. आता आपण काय बघतोय त्याचे फॉर्म. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन मध्ये बघा, लक्ष द्या एक मिनिट. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन बघा, लक्ष द्या. आता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन तुम्हाला त्या ठिकाणी रायटिंग मध्येच कळेल की हा नेमका प्रकार काय. बघा, इफ द वेलोसिटी increases, if the velocity increases at a constant rate, then the acceleration is uniform acceleration. जसं युनिफॉर्म मोशन आहे तसंच आहे तो प्रकार. आता याच्यामध्ये युनिफॉर्म ऍक्सिलरेशन याच्यात तुम्हाला मी दाखवलं होतं मागे ग्राफ मध्ये काढून की युनिफॉर्म ऍक्सिलरेशन मध्ये कशा प्रकारे तुम्ही ग्राफ तयार करू शकता. तर तो तुम्हाला परत एकदा दाखवतो मी. आपण तो ग्राफ काढलेला होता. हा बघा, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे त्या ठिकाणी जर हा पण ग्राफ आपण बघितला तर कॉन्स्टंट स्पीड मध्ये होता. आणि तुम्हाला मी एक काढायला सांगितला होता. तो त्या ठिकाणी काय होतं? नॉन युनिफॉर्म. म्हणजे कॉन्स्टंट जर असेल तर त्या ठिकाणी इफ द वेलोसिटी इन्क्रीजेस, वेलोसिटी हा पॉइंट समजून घ्या. वेलोसिटी इन्क्रीजेस ॲट अ कॉन्स्टंट रेट, हे दोन शब्द महत्वाचे. देन द ऍक्सिलरेशन इज युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता पुढचं आहे नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. रायटिंग करून घ्या. रायटिंग करायला वेळ देतोय मी. रायटिंग करत चला. नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. फक्त आपल्याला त्या डेफिनेशनच पाहिजे, दुसरं काही नाही. द चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम इज नॉट कॉन्स्टंट. याच्यामध्ये तुम्ही फक्त काय म्हणू शकता? इफ द वेलोसिटी इन्क्रीजेस. याच्यामध्ये जर तुम्ही फक्त शब्द काय बदलायचे? नॉट कॉन्स्टंट. याच्यामध्ये कॉन्स्टंट नाही. रायटिंग करून घ्या. द चेंज इन वेलोसिटी बघा, वेलोसिटी पर युनिट टाइम इज नॉट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट नसते. आधीच्या याच्यामध्ये मात्र काय कॉन्स्टंट आहे, समजून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन याच्यामध्ये पॉइंट्स बघायचे. पुन्हा एकदा लक्ष द्या. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन इफ द वेलोसिटी इन्क्रीजेस, बघा, इन्क्रीजेस ॲट अ कॉन्स्टंट रेट, then the acceleration is uniform acceleration. आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय? द चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम इज नॉट कॉन्स्टंट. ती कॉन्स्टंट नसते. When we are in a stationary car that moves rapidly to gain speed, we get pushed back against our seat. And when brakes are applied, we get pushed ahead. Or when we take a sharp right turn, we're pushed towards the left. These are all situations where we are accelerating. We have all experienced this, whether in a car or a bus or while riding a motorbike. Simply put, when velocity changes, we have acceleration. I still haven't defined what acceleration is. I just told you that when velocity changes, there will be acceleration. Okay, let me give you two examples. In the first one,
a car is traveling in a straight line at a constant speed of 80 kilometers an hour. And in the second one, a plane is traveling in a straight line at a constant speed of 1000 kilometers an hour. In which case do you think acceleration is involved? None. In both cases, the velocity is not changing at all. Hence, there will be no acceleration in either of the cases. Most people relate acceleration to high speed, and that's clearly not true. Acceleration will only exist when there is change in velocity. Do you remember what velocity is? It's speed with direction, and it's hence a vector quantity. Why is this important? Let's say a body moves from rest and reaches a velocity of 20 kilometers an hour in 5 seconds. Will acceleration be involved here? Yes, because the velocity is changing. It was 0 initially, and at the end of 5 seconds, it's 20 kilometers per hour. In another scenario, assume that a body is moving at 30 kilometers an hour, and then it moves right at 30 kilometers an hour, and continues traveling at the same speed of 30 kilometers per hour. Will there be acceleration in this case? The answer is yes. As the direction is changing, the velocity will also change. The only thing constant in this example is speed, but the velocity changes as the direction changes. So this was the most important concept you had to know about acceleration. It will exist only when there is a change in velocity. But how is acceleration calculated? Acceleration is defined as the rate of change of velocity. In terms of a formula, acceleration can be written as change in velocity over the time taken. If the velocity of an object changes from an initial value of u to the final value of v in time t, then the acceleration a can be written as v minus u over t. Say this object is at rest initially at point A. It then travels to the right and attains a velocity of 10 meters per second in 5 seconds. What will be the acceleration here at point B? We can look at the formula to get the answer. The initial velocity u is 0 meters per second as the object is stationary. The final velocity v is 10 meters per second and the time taken t is 5 seconds. Hence the acceleration a will equal 10 meters per second minus 0 meters per second divided by 5 seconds. So this will equal 10 meters per second divided by 5 seconds. 10 divided by 5 is 2. Wait, hold on. What will be the units of acceleration? We should get a hint by looking at this. The units of acceleration will be meters per second, because it's the change in velocity over the time taken. As this is meters per second, we can carry this second to the denominator, and what we will get is meters per second squared. This one is more intuitive, but this one is a bit neater, I would say. So the acceleration in this case will be 2 meters per second squared. And acceleration is also a vector quantity. Here, acceleration and velocity are in the same direction. There are many more important concepts about acceleration. पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, इक्वेशन ऑफ मोशन. आता आपल्याला काय करायचे, इक्वेशनच पहिले पाठ करायचे. इक्वेशन ऑफ मोशन्स पहिले पाठ करून घ्या. इक्वेशन ऑफ मोशन. पहिले पाठच करून घ्यायचे. इक्वेशन काय काय आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v इक्वल टू u प्लस ए टी. बघा का, लक्ष द्या. v इक्वल टू u प्लस ए टी. यामध्ये v u a आणि t हे काय काय समजून घ्या. v आहे फायनल वेलोसिटी,
यू आहे इनिशियल वेलोसिटी, ए आहे ऍक्सेलरेशन आणि टी आहे टाइम. फर्स्ट पाठच करून घ्यायची, पाठच करायचे ते तुम्हाला. इक्वेशन ऑफ मोशन. आपण याच्यावरची गणित पण घेऊया लगेच, आपला वेळ गेला तरी चालेल पण गणित झाली पाहिजे. पाठ करून ठेवा. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, लक्षात ठेवा. ए म्हणजे ऍक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाइम. सेकंड, तीन आहेत इक्वेशन ऑफ मोशन, त्यातलं सेकंड, एस इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. पाठांतर झालं पाहिजे, तीन इक्वेशन पाठच करायचे जसेच्या तसे. एस इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आता याच्यात एस म्हणजे काय समजून घ्या. एस यू, आपण एक एक पॉइंट समजून घेऊया, रायटिंग करून ठेवा. टी आणि ए. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, टी म्हणजे टाइम आणि ए म्हणजे ऍक्सेलरेशन. पाठच करायचं. काय पहिला व्ही इक्वल टू यू प्लस एटी, दुसरा आहे एस इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. पाठ, पाठांतर करण्याची स्किल तुमची, जसं फॉर्म्युले आपण पाठ करतो तसं हे पाठ पाहिजे. आणि तीन फॉर्म्युले नीट पाठ करून घ्या. तीनही फॉर्म्युले पाठ असतील तर आपण याच्यावरची गणित सहज सोडवू शकतो. तिसरा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तिसरा आणि इक्वेशन ऑफ मोशनचा लास्ट फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता व्ही म्हणजे काय सगळं तुम्हाला माहिती आहे. आता काय येते व्ही फायनल वेलोसिटी, यू इनिशियल वेलोसिटी, ए ऍक्सेलरेशन आणि एक्स डिस्प्लेसमेंट. पुन्हा एकदा लक्ष द्या, इक्वेशन ऑफ मोशन्स किती आहेत, तीन आहेत. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, त्याच्यानंतर एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा, आता लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा पॉइंट जो आहे तो आहे फॉर्म्युल्यांचा. फॉर्म्युले नीट पाठ करून घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी गणित सोडवणं त्याच्यावरची सोपी जातील. आता थोडस आपण गणितांच्या भागाकडे पण वळूया या फॉर्म्युल्यांवरती. आता आपण काय करूया, गणिती भाग जो आहे इक्वेशन ऑफ मोशन वरती तुम्हाला काही गणित दिले. फॉर्म्युला कोणता आहे, व्ही इक्वल टू यू प्लस एटी, एस इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. त्याच्यात पॉइंट कोणते कोणते, व्ही आहे फायनल वेलोसिटी, यू आहे इनिशियल. जसं आपण जॉमेट्री मध्ये कसे फॉर्म्युले आपण पाठ करतो आणि गणित सोडवतो तसं आपण याची गणित घेऊया. बघा, आता एक एक गणिताचे पार्ट्स आपण बघूया. पहिलं त्यांनी काय काय दिले ते समजून घ्या. याच्यात दोन भाग आहे. मग आपण त्या ठिकाणी तुम्ही नंतर काय करा, तक्ता काढून नंतर त्या ठिकाणी आन्सर लिहिताना तक्त्यात त्या किमती टाका. बघा, आता सर्वात पहिलं
मी गिवन लिहितो पहिल्याचं. काय काय गिवन आहे ते बघूया फर्स्ट. बघा गिवन यू दिलाय त्यांनी 2 मीटर पर सेकंड. नंतर ए दिलाय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट समजून घ्या. 3 त्यानंतर टी दिलाय 3 सेकंद आहेत आणि तुम्हाला व्ही विचारलाय. फॉर्म्युला पण दिलाय त्याच्यामध्ये व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. मग व्ही काढायचं आहे. बघा गिवन वरून शोधायचा कोणता फॉर्म्युला विचारलाय. आता एकच फॉर्म्युला हा. जर तुम्ही दुसरा फॉर्म्युला बघितला तर एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, पण एस दिलेला नाही आणि तिसऱ्यामध्ये पण एस आहे. याच्यात एस नाही म्हणजे कोणता फॉर्म्युला उरला? एकच आहे, व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. मग व्ही ची किंमत काढायची आहे. व्ही इक्वल टू यू किती आहे 2 अधिक आता ए किती आहे बघा 4 गुणिले टी किती आहे 3 म्हणजे 2 अधिक 4 त्रिक किती 12 म्हणजेच किती आले 14 मीटर पर सेकंड. हे झालं तुमच्या पुस्तकाच्या जे प्रॉब्लेम सोडवायचे त्याच्यातली ही गणित आहेत. त्याच्यानंतर सेकंड गणित बघा यातला गिवन. आता इथे आन्सर लिहूया आपण. किती आलं आन्सर 40 मीटर पर सेकंड. आता आपण काय करूया दुसरं करूया. आता यू विचारलंय बघा सेकंड मध्ये. ए दिलाय 5 ए दिलाय 3 आणि व्ही दिलाय 20. फॉर्म्युला तोच येणार आहे व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. बघा आता व्ही किती आहे बघा 20 इक्वल टू यू काढायचं आहे प्लस ए किती आहे 5 इंटू टी किती आहे 3 म्हणजे यू प्लस किती येईल 15. आता इकडे बघा 15 आहे त्या ठिकाणी 5 3 15. जरा एकदा बघून घ्या गणित बरोबर रायटिंग केले का आपण. टी किती 2 आहे सॉरी आपण टी आपण काय केले 3 लिहिले म्हणजे 5 गुणे किती येईल 10. मग आता इथे यू इक्वल टू किती येईल 10 मीटर पर सेकंड. आता आपण दुसऱ्या गणिताकडे वळूया. दुसऱ्या गणितामध्ये पण फॉर्म्युला कोणता वापरायचा हे गिवन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आपण काय करूया पहिले गिवनला रायटिंग मध्ये आलो. इक्वेशन ऑफ मोशन सोपे आहेत, फक्त पाठांतर तुमचं नीट पाहिजे. बघा आता यातलं पहिलं गिवन काय बघू आपण. पहिला यू दिलाय 5 मीटर पर सेकंड बघा का. नंतर ए दिलाय 12 त्याच्यानंतर टी दिलाय 3 आणि तुम्हाला एस फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला माहिती आहे. एस दिलाय व्ही नाही दिलेला पण एस आणि यू ए टी दिलाय म्हणजे फॉर्म्युला तोच येणार. दुसरा फॉर्म्युला याच्यात बसणारच नाही तुम्ही प्रयत्न केला तरी. म्हणजे एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर बघा का. आता फॉर्म्युला आपण किमती टाकूया. एस इक्वल टू यू किती आहे 5 इंटू टी आहे 3 प्लस 1/2 ए काय याच्यामध्ये 12 इंटू टीचा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 5 3 15.
अधिक, आता इथे भाग जातो बघा, बे बे बेसर 12 म्हणजे 6 इंटू 9, लक्षात घ्या. आता 15 अधिक इथे किती येईल 54 म्हणजे किती आले 69 मीटर, म्हणजे याचा आन्सर आला 69 मीटर. आता सेकंड पॉइंट कडे वळूया आपण याच्यातला. काय काय दिलंय, यू दिलाय 7, नंतर ए दिलाय विचारलाय ए, टी दिलाय 4 आणि एस दिलाय 92 आणि आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागणार आहे, एस इक्वल टू ut प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. किमती टाकूया. आता एस ची व्हॅल्यू दिले 92 बघा, यू दिलाय 7 इंटू टी दिलाय 4 प्लस 1/2 ए काढायचं आहे तसंच ठेवा इंटू, आता टी किती आहे बघा याच्यामध्ये, टी 4 त्याचा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर किती येतो तो रायटिंग करूया 92, इथे किती येईल 28 प्लस 1/2 ए इंटू किती येईल 16. आता भाग जातो, बे के बे 8 16 म्हणजे 92 इक्वल टू 28 प्लस इथे किती येईल 8 ए. आता इथे लक्ष द्या, हे 92 मधून 28 मायनस करायचे, 8 ए इक्वल टू 92 मायनस 28. आता 92 मधून 28 आपण मायनस करूया, किती येतात बघा, 8 ए इक्वल टू 92 मधून 28 मायनस करा, बघा लक्ष द्या, 92 मायनस 28 येतील 64. आता त्या ठिकाणी ए इक्वल टू 64/8 म्हणजे ए ची व्हॅल्यू येईल 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये असते. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा आधीच्या याच्यामध्ये पण याचं दुसऱ्याचा आन्सर किती आला तर 10 सेकंड मध्ये आपल्याला सोडवता येईल. आता थर्ड नंबरचं सोडवायला घेऊया. जाऊ द्या वेळ गेला तरी, परंतु गणित नीट सोडवा, नाहीतर परीक्षेला सोपे येतात आणि तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की काय करायचंय. तर सांगितल्या पद्धतीने फॉर्म्युले पाठ पाहिजेत. आता तिसरा भाग करूया आपण याच्यामध्ये. तिसऱ्या भागामध्ये बघा, आता गिवन काय बघा, यू दिलाय 4, ए दिलाय 3, एस काढायचं आहे बघा इथे, आणि व्ही दिलाय किती येतो 8. मग आता त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला काय येईल, आता व्ही दिलाय, यू दिलाय, एस पण आहे आणि व्ही पण आहे, म्हणजे लास्ट फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. किमती टाकूया, व्ही दिलाय 8 त्याचा स्क्वेअर इक्वल टू यू किती आहे 4 त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए किती आहे 3 इंटू एस काढायचं आहे आपल्याला. आता 8चा स्क्वेअर किती येईल 64, 4चा 16 अधिक इथे किती येईल 6s. आता 64 मधून 16 मायनस करूया, म्हणजे 6s इक्वल टू हा एस आहे, 64 मायनस 16. आता 64 मायनस आपण काय करूया 16 करूया, बघा 64 मायनस 16 किती येतात 48. आता s इक्वल टू 48/6.
6 आठी 48 म्हणजे 8. आपल्याला एसचं काय बघा मीटर, म्हणजे आपल्याला एस किती भेटला 8 मीटर. आता पुढचा पॉइंट बघूया आपण. सेकंड यू दिलाय, विचारलाय यू. ए दिलाय 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एस दिलाय 8.4 आणि व्ही दिलाय 10 आणि यू काढायचंय. फॉर्म्युला हाच आहे ना, फॉर्म्युला काय व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. आधीचं उत्तर किती आलं होतं आपलं 8. आता व्ही किती आहे 10, त्याचा स्क्वेअर इक्वल टू यूचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए किती आहे 5 इंटू किती येईल 8.4. आता त्या ठिकाणी 10 स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस इथे 10 होतील इंटू 8.4. मग आता 10 ने 8.4 जर केले तर किती होतात बघा त्या ठिकाणी 84. 10चा वर्ग किती येईल 100 बरोबर. यूचा वर्ग अधिक किती येईल 84 म्हणजे यूचा वर्ग बरोबर 100 वजा किती येईल 84 म्हणजे यूचा वर्ग किती येईल 16 म्हणजे यूची व्हॅल्यू किती आली 4 मीटर पर सेकंड. तर अशा प्रकारे या व्हॅल्यूज फाइंड आउट करून तुम्हाला गणिती भाग हा पूर्ण करायचा आहे. त्याला आपल्याला 4 मीटर पर सेकंड. तर अशा प्रकारे आपण काय केलं, इक्वेशन ऑफ मोशन मध्ये v इक्वल टू यू प्लस एटी, एस इक्वल टू ut प्लस 1/2 स्क्वेअर अँड v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे फॉर्म्युले बघितले. यामध्ये पहिला आपल्याला काय करायचंय, तक्ते पूर्ण करायचे. त्यांनी कम्प्लीट द फॉलोइंग टेबल असं एक क्वेश्चन विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण काय केलं, गिवन लिहिले, गिवन जे दिले तेच लिहिले आणि त्याच्यामध्ये आपण किमती टाकून त्याला काय केलं सोडवलं. तसेच आपण दुसरा फॉर्म्युला जो होता एस इक्वल टू यूटी प्लस 1/2 स्क्वेअर, तर त्याच्यावरती एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यावरती आपण काय केलं गणित सोडवलं. नंतर आपल्याला त्या ठिकाणी तिसरा जो तक्ता आहे तो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as या ठिकाणी आपण काय केलं सोडवलं. आता होमवर्क मध्ये तुम्ही काय करायचंय, याचे जे फॉर्म्युले दिलेत लक्षात घ्या. ग्राफ मध्ये तुम्हाला पुस्तकात ग्राफ दिलेले आहेत, त्या ग्राफ मध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ मोशन दिलेले रायटिंग करायला, तर तेवढे मात्र रायटिंग करून ठेवा. बाकी आपण नंतर बघू. अशा प्रकारे आज आपण सायन्स 1 चे काही पॉइंट्स आणि त्याचे व्हिडिओ बघितले. सर्वांनी त्यांचं रायटिंग करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टरचा उर्वरित भाग बघूया. तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबू.